स्वतःचं कुटुंबाचं जीवन सुखी बनावं यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो। पण ज्यांच्याशी आपला कोणताही संबंध नाही अशांसाठी व्यक्तिगत जीवनाची पर्वा न करता झटणारे क्वचितच। निराधार मुलांना आधार देऊन त्यांचं आयुष्य घडवण्याचं काम कोल्हापूरच्या अनुराधा भोसले गेली 18 वर्ष अविरतपणे करतायत। त्यांच्या संघर्षाची ही कहाणी। अनुराधा भोसले कोल्हापूरकरांच्या अगदी परिचयाचं नाव। जन्मापासून ते आजपर्यंत अगदी संघर्षमय जीवन अनुराधाताईंच्या वाट्याला आलंय। पहिल्यांदा दारिद्र्याशी, नंतर परिस्थितीशी, नंतर व्यक्तिगत आयुष्यातील संघर्ष। आयुष्यात एकामागोमाग होत असलेल्या संघर्षानंच अनुराधाताईंना कणखर बनवलं आणि त्यातून जन्म झाला तो अवनी संस्थेचा। अवनी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा। स्थलांतरित मुलांचा प्रश्न खूप मोठा आहे, म्हणजे वीटभट्ट्यावरची, ऊसतोडणीवरची। मग वीटभट्ट्यांवर सुद्धा या मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि खूप संघर्ष पहिल्यापासून की एक तर सरकारी सहकार्य नाही, मदत नाही, शिवाय समाजापर्यंत काम जाईपर्यंत वेळ लागत होता आणि त्या संघर्षातनं ही संस्था उभी राहिली। आणि 2004 पासून निवासी शाळा सुरू केली मायग्रंट मुलांसाठी। त्यावेळी तर पाणी नव्हतं, लाईट नव्हती, परंतु कोल्हापुरातल्या माणसांनी एक रुपया देऊन सहकार्य करून या संस्थेला आज वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। अडचणी असंख्य आल्या, पण त्या अडचणीवर आम्ही मात करून या संस्थेला पुढे नेलेलं आहे आणि हे करायला आनंद वाटतो, कारण ही स्वीकारलेली गोष्ट आहे, त्यात तक्रार नाही आहे। आणि एक आहे की कुणाला तरी खत व्हावं लागतं, स्वतःचं आयुष्य, वैयक्तिक आयुष्यावर पूर्ण हे टाकावं लागतं, पाणी टाकावं लागतं। पूर्ण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातलं सर्व वैयक्तिक गोष्टी संपून समाजासाठी जगलं तर अशा प्रकारची कामं वाढतात, अशा प्रकारच्या कामाला वेग येतो। आणि नाही आहे, मला वैयक्तिक आयुष्य नाही आहे, समाजासाठीच मी जगते। चहाच्या टपरीवर काम करणारी, वीटभट्ट्यांवर मजुरी करणारी कोवळी मुलं। परिस्थितीमुळे शाळेत जाण्याच्या वयात या कोवळ्या मुलांना काम करावं लागतं। शिक्षणाची तळमळ नक्की असते, पण परिस्थितीमुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात। पण अशा उपेक्षित, वंचित मुलांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचं काम अनुराधाताई अवनीच्या माध्यमातून करतायत। हे काम सुरू करतानाची जी मानसिकता माझी होती की मी स्वतः एक दारिद्र्याचं आयुष्य भोगलं होतं। मी स्वतः एक बालकामगार म्हणून माझ्या आयुष्यामध्ये खूप खस्ता खाल्ल्या होत्या। त्यामुळं असं वाटलं की अरे आपण ज्या परिस्थितीतनं गेलो त्या परिस्थितीत असंख्य मुलं आहेत आणि त्या मुलांना आपण सपोर्ट केला पाहिजे। ज्यांनी मला काम दिलं त्यांनी 8 तास मला शाळेला जायला सांगितलं आणि फक्त 2 तास मला त्यांनी काम दिलं आणि त्या बदल्यात मला त्यांनी मोबदला दिला। तर एक लक्षात आलं की आपण जर शिक्षणाची संधी दिली तर ही मुलं शिक्षणाच्या संधीचं सोनं करू शकत आहेत। त्यामुळं वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांवर सर्वे केले, झोपडपट्टीत सर्वे केले आणि मग शाळाबाह्य मुलांच्या याद्या तयार करून त्यांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं। या संस्थेत असलेली मुलं खरं तर निराधार, पण आज अवनीसारखं डेरेदार झाड त्यांना सावली द्यायला उभं आहे। मुळापासून प्रेरणा घेऊन या मुलांनी आयुष्यात खूप खूप मोठं होण्याचं ठरवलंय। मला पुढं कार्यकर्ते, मॅडमसारखं कार्यकर्ते बनायचं आहे। जसं मी पूर्वी वीटभट्टीवर काम करते, जसं मला मॅडमनी मुक्त केलं, तसं मी माझ्यासारख्या अनेक बालमजुरांना मुक्त करून कार्यकर्ते बन। माझी आई मोलमजुरी करून पोट भरते तिचं। मी मोठेपणी हवाई सुंदरी बनणार आहे। अवनी संस्थेत आम्हाला चांगलं शिक्षण मिळते। गेली 4 वर्ष मी अवनी संस्थेत शिक्षण घेते। मला इथं अवनी संस्थेमध्ये खूप चांगलं वाटते। मी मोठेपणी समाज कार्यकर्ता होणार आहे। आता मला ते येऊन 10 वर्ष होतील। आता मी दुसरी ते 10वी पर्यंत इथे शिकत आहे। मी आता 10वीला आहे आणि मला आता शिकून मोठं व्हायचं आहे आणि माझं घर सुधारायचं आहे आणि व्यवस्थित मला राहायचं। लहानग्या निराधार चिमुकल्यांना शिक्षण मिळावं, त्यांना आयुष्याचा अर्थ समजावा, यासाठी अनुराधाताई संघर्ष करतायत। या कार्याची दखल अमेरिकेतील महात्मा गांधी पीस फाउंडेशननेही घेतली आणि संस्थेला पायाभूत सुविधेसाठी मदत केली। अरुण गांधी, तुषार गांधी यांनीही त्यांच्या कामाचं कौतुक करत अवनीला प्रेरणा दिली। महात्मा गांधींचे नातू अरुणभाई गांधी आणि तुषारबाई गांधी यांनी अवनीच्या कार्याची दखल अमेरिकेतनं घेतली आणि अवनीचं कार्य जे आहे हे वाड्या वस्त्यात, झोपडपट्टीत, वीटभट्ट्यांवर मुलांच्या शिक्षणाचं जे कार्य चाललेलं आहे हे गरिबांच्या सोबतचं काम आहे।
हे वंचितांच्या सोबतचं काम आहे आणि हे सर्वोदयाचं काम आहे. शेवटच्या व्यक्तीचा, समाजातील शेवटच्या व्यक्तीला त्यांच्या शिक्षणाचा अधिकार ही संस्था मिळवून देते असं लक्षात आल्यानंतर त्यांनी या संस्थेसाठी वाशीला जागा घेतली आणि एकावेळी 150 गरजू मुलांना त्यांच्या बालपणाला न्याय देता येईल अशा भूमिकेतनं ते सातत्याने आमच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करतायत. खूप सहकार्य त्यांचं असतं, या कामाला मार्गदर्शन आहे त्यांचा स्वतःचा हातभार, ते स्वतः अरुण गांधी स्वतः हातभार लावतात या कार्यासाठी. आयुष्यात वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या संघर्षानेच अनुराधाताईंना खरी ऊर्जा दिली. लहानग्या कोवळ्या जीवांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी अनुराधाताई आजही झटतायत. त्यावेळी मला वैयक्तिक पातळीवर माझ्या आयुष्यात खूप उलथापालथी झाल्या, खूप संघर्ष आले. मला एक वेळ वाटला की अरे काय आयुष्याचा उपयोग काय या, की संपवावे आयुष्य. परंतु ज्यावेळी ह्या मुलांसोबत मी काम करत होते त्यावेळी लक्षात आलं की आपल्यापेक्षाही वाईट अवस्थेतली मुलं आणि समाज आहे, महिला आहेत आणि आपण आपलं काय दुःख उघडून बसायचं. समाजात इतके प्रश्न आहेत, इतके दुःख आहेत, ते दुःख मी जवळून बघायला शिकले आणि समाजातल्या दुःखाने मला नवीन ऊर्जा दिली की तुझं तर आयुष्य नक्कीच बरं आहे आणि आपलं दुःख कुरवळण्यापेक्षा समाजासाठी जगावं, इतरांसाठी जगावं. उपेक्षित, वंचित, निराधार मुलांना सहानुभूती नाही तर शिक्षण द्या असा संदेश अनुराधाताई अवनीच्या माध्यमातून गेली 18 वर्ष देत आहेत. अनुराधाताईंनी केलेला संघर्ष, त्याग, त्यांचं कार्य अविरतपणे सुरू असलेल्या एखाद्या व्रताप्रमाणेच आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर.